हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आता अमेरिकेत होत आहेत 7:30 संध्याकाळचे आणि तेच आता इंडियामध्ये सकाळ होत असेल. 6 वाजले असतील तिथे सकाळचे आणि इथे 7:30 होत आहेत. आणि आता अजून पण बघा संध्याकाळचे 8:30 7:30 होत आहेत. तरी पण बघणार की पूर्ण मस्त असा उजेड आहे. अजून पण सन आहे, सनसेट नाही झालेला आहे. दाखवते कारण की आता सध्या अमेरिकेत समर चालले आहे, उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये दिवस खूप मोठा असतो इथे. म्हणजे अक्षरशः 9 सव्वा 9च्या नंतर इथे अंधार पडायला सुरुवात होते. तोपर्यंत असा मस्त लखलखीत असा उजेड असतो, मस्त सनलाईट असतं. सो तुम्हाला एकदा दाखवते. आणि व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर सांगते की आज मी तुमच्यासोबत खूप छान न्यूज शेअर करणार आहे. भरपूर दिवसांपासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता पण वेळ नव्हता भेटत, त्यामुळे आज हा व्हिडिओ बनवते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बनवायचं खास कारण आहे कारण की आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. आणि ॲक्च्युली आज 1666 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. पण हा व्हिडिओ मला अगोदरच बनवायचा होता पण वेळ भेटत नव्हता. कारण की जसं माझं ओल्ड व्हिडिओज बघितले असतील लास्ट 2-3, त्यामध्ये कळलं असेल की माझे सासू सासरे माझ्यासोबत आता अमेरिकेत परत आलेत. परत मुलं आहेत 3-3, त्यामुळे थोडासा वेळ भेटत नाही आहे व्हिडिओ बनवायला. कारण की जॉब पण असतं माझा 10 ते 5:30. सो म्हटलं आज मला सुट्टी होती मंडेची. सो म्हटलं चला आता मस्त आज व्हिडिओ बनवू आणि त्या सगळ्यांना थँक्यू म्हणू जी आपल्याला सपोर्ट करतात. जेवढे पण लोकांनी माझं चॅनलला सबस्क्राईब केले त्या सगळ्यांना माझ्याकडून मनापासून इंडिव्हिज्युअल असं पर्सनल थँक्यू सो मच. तुमच्यामुळे हे पॉसिबल झाले. फक्त 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण नाहीत, आपले 4000 वॉच हावर्स पण पूर्ण झालेत आणि चॅनल आपलं मॉनिटाईज सुद्धा झालेलं आहे. सो मी इतकी खुश आहे की एक जे यूट्यूबचे माइलस्टोन असतात ते कम्प्लीट होत आहेत हळूहळू. जे मी स्टार्ट करताना विचार पण नव्हता केला की असं कधी होईल. पण मला असं वाटलेलं 1000 सबस्क्रायबर, परत त्यानंतर 4000 वॉच हावर्स पूर्ण करावे लागतात. कधी होईल म्हटलं हे सगळं. मला व्हिडिओ बनवायला पण वेळ भेटतो की नाही भेटतो. खूप वेळा असं वाटलं की मी यूट्यूब चॅनलमध्येच बंद पण करते. थोडंफार तुम्हाला सांगते की 1000 सबस्क्रायबरपर्यंतची जी जर्नी होती ती शॉर्टमध्ये सांगते. 1000 सबस्क्राईब पूर्ण होणं खूप इझी नव्हतं. कारण की सगळ्यात मोठं जे प्रॉब्लेम होता असं मला वाटायचं ते कारण होतं म्हणजे माझी मुलं. कारण की मला जुळे मुलं आहेत आणि दोघांचे सेम टँट्रम सेम करणं, सगळ्या गोष्टी डबल कराव्या लागतात. त्यामुळे मला असं वाटलेलं की ह्या गोष्टी माझ्याकडून नाही होणार, मे बी मी ह्या अर्ध्यातून सोडून देईल. असं बऱ्याच जणांना वाटलं होतं की मी ही गोष्ट अर्ध्यातून सोडून देईल, पण मी मागे हटली नाही. कारण की यूट्यूब, बाकी सगळ्या गोष्टी मी एक रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती म्हणून करते, पण यूट्यूब ही गोष्ट आहे की जी माझ्यासाठी, माझा मी टाईम म्हणून मी करते, माझं पॅशन आहे म्हणून मी करते. सो यूट्यूब स्टार्ट करायची आयडिया माझ्या जिजूंनी मला दिलेली. एकदा मी अशीच बसलेली आणि त्यांना असंच सांगत होती की काय जिजू, रोज मी सेम काम करते, नुसतं मुलांना सांभाळा, उठा. दुसरा दिवस पण माझ्यासाठी सेमच असतो, तिसरा दिवस पण माझ्यासाठी सेमच असतो. मग काल मला खूप असं बोर होतंय म्हटलं, सगळं सेम काहीच करता येत नाही, कुठे बाहेर पण जाता येत नाही म्हटलं. या तिघांमध्येच माझी लाईफ पूर्ण बिझी झाली असं वाटतं. असंच ते त्यांच्यासोबत माझा दुखवडा शेअर करत होती. ते त्या दिवशी माझ्यासोबत फ्रीमध्ये बोलत होते. तेव्हा त्यांनी मला आयडिया दिलेली की तुम्ही खूप बाहेर फिरतात वगैरे, मुलांना घेऊन आजूबाजूला तरी फिरतातच, कुठे बाहेर खूप लांब नाही. पण मग तेच तू व्हॉट्सॲपवर नेहमी स्टेटस टाकत असते किंवा फेसबुकवर नेहमी फोटोज अपलोड करत असते, तर तेच तू थोडे मोठे व्हिडिओज बनव, थोडं छान त्यांना एडिट कर आणि तुझ्या स्वतःच्या नावाचं अकाउंट बनव आणि त्याच्यावरती अपलोड कर यूट्यूबवरती. सो म्हटलं ओके, गुड आयडिया, हे करू शकतो आपण काही नाही घरात बसून काय दुसरं नाही करू शकत, हे तर नक्कीच करू शकतो. ट्राय करायला काय हरकत. पण ते जेवढं विचार करणं इझी असतं ना, तेवढंच ते स्टार्ट करणं खूप कठीण असतं. खरोखर स्टार्ट करणं ते खूप कठीण होतं. कारण की आम्हाला भीती वाटत होती लोक काय म्हणतील, मुलं सांभाळायचं सोडून हे यूट्यूबच्या नांदी लागली वगैरे, असं काही नको बोलायला मला कोणी. पण आम्हाला ते सुरू पण करायचं होतं. माझी खूप इच्छा होती, मला हाऊस आहे ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप. जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती, मला असं इंस्टाग्रामवर रील्स बनवायला वगैरे खूप आवडतं. त्यामुळे मी हे यूट्यूबवर चॅनल ओपन करायचं होतं मला. पण कधी मला भीती वाटत होती स्वतःचीच, लोक लवकर जज करतात आपल्याला. कधी त्यांना, आता मला जसं निगेटिव्ह कमेंट्स येत होते की ओव्हर ॲक्टिंग करते, शो ऑफ करते. पहिली गोष्ट तर तुम्ही मला पर्सनली ओळखत नाही, त्यामुळे तुम्हाला माहिती नाही आहे की आम्ही कसं आहे, त्यामुळे लवकर जज करतात खूप लोक. ह्या गोष्टींचीच भीती वाटत होती. त्यानंतर नंतर मला माझा आवाज, आपण रेकॉर्ड करतो तर आपला आवाज, मला माझा थोडासा आवाज कडक आहे
म्हणजे असा घोगरा टाईप आहे मराठीमध्ये बोललं तर त्या आवाजाचं वरून पण मला भीती वाटत होती की लोक मला बोलतीशी किती घाणेरडा आवाज आहे असं काहीतरी. पण असं काही कोणी आवाजावरून काही बोललं नाही, फक्त कोणीतरी कमेंट केलेली की अशुद्ध मराठी आहे. ठीक आहे, 12-13 वर्ष झाले अमेरिकेत राहून पण मी मराठीच बोलते, याचं मला स्वतःवरती प्राऊड आहे. आणि त्यांना काही वाटू दे, कशी पण असू दे, माझी मराठी असते, शुद्ध असो नाही तर अशुद्ध असो, आय डोंट केअर. त्यानंतर तुम्ही लाईफमध्ये चांगलं करा किंवा काही चांगलं नका करू, लोक तुम्हाला जज करणार म्हणजे करणारच, हे तर कळलं मला. सो 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करताना पण असंच वाटेल, आपले भरपूर फ्रेंड्स आहे, भरपूर रिलेटिव्स आहे, असे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. पण असं काही नाही होत, सबस्क्राईब करायच्या टायमाला कोणी सबस्क्राईब नाही करत लवकर. त्यामुळे मी एवढं मनापासून त्यांना थँक्यू म्हणते, ज्यांनी मला ओळखतात की नाही ओळखत मला माहिती नाही, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, मला प्रेम दिलं, मला छान कॉमेंट्स पण भरपूर आल्या, त्यामुळे मला इतकं छान वाटलं आणि मोटिवेट फील झालं मला. आणि बराच वेळा मी यूट्यूब चॅनल बंदसुद्धा करायचा प्रयत्न केला की नाही जाऊ दे, कोणी सबस्क्राईब करेल, आता झाले एवढे, आता याच्या पुढे कोण सबस्क्राईब करेल माझ्या चॅनलला, ते थोडी ना मला ओळखतायत वगैरे. पण तरी पण चॅनलला सबस्क्रायबर वाढत गेले हळूहळू. जेव्हा मी इंडियात गेली ना त्यानंतर तर खूप छान ग्रो झालं माझं चॅनल. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत ते मला कॉमेंटमधून सांगा, सो मला सुद्धा समजेल. मी एक्सायटेड असते की माझ्या चॅनलला कोण बघते हे बघण्यासाठी कॉमेंटमध्ये. त्यामुळे आता पण तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत, तर त्यात तुमचं नाव तर मला त्या अकाउंटवरून समजूनच जाईल. आणि त्यानंतर जेव्हा आपलं असं फील झालेलं मला की आता घर घेतलं, लग्न झालं, मुलं झाले, आता पुढे काय, आता बस संपलं आपल्या लाईफमध्ये, काही इंटरेस्टिंग गोष्टी राहिल्या नाही असं मला वाटायला लागलेलं. पण यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि आम्ही ह्या यूट्यूब चॅनल ओपन केल्यामुळे मी बाहेर पडायला लागली, घराच्या व्हिडिओ बनवायला लागली, नाही तर मी कुठेही जात नव्हती, फक्त मुलं सांभाळत होती. आणि मला असं वाटायचं की ओके हे पार्कला जात आहेत तर मी पार्कला पण नाही जायची त्यांच्यासोबत, मी घरात बसून राहायची. मी विचार करायची हे बाहेर जात आहेत ना, मी एकटी बसून राहते घरात. सो मी स्वामी समर्थांची आरती लावायची आणि घरात बसायची. पण आता मी ह्या यूट्यूब चॅनल ओपन केल्यामुळे ॲटलिस्ट मी त्यांच्या पार्कमध्ये सुद्धा जाऊ, या यूट्यूब चॅनलमुळे मी जरा ॲक्टिव्ह झाली असं मला फील होतं की मी बाहेर पडायला लागली घराच्या. त्यानंतरच लकीली मी अप्लाय केलेलं त्या ठिकाणी मला जॉब भेटला आणि माझं जॉबचं टायमिंग आहे 10 ते 5:30. सो सगळेजण मला विचारत होते कसं काय मॅनेज करते हे यूट्यूब वगैरे, त्याला पण एडिटिंगला वेळ लागतो तर कसं काय मॅनेज करते ह्या गोष्टी. पण मी सांगते तुम्हाला मी कसं मॅनेज करते. ॲक्च्युली 10 ते 5:30 माझा जॉब असतो, 6 वाजेपर्यंत मी घरी येते. त्याच टायमाला माझे मुलं सुद्धा माझ्यासोबत डे केअरमधून घरी येतात आणि मग आमचं सगळं चहा पाणी, आम्हाला बिलकुल वेळ नसतो काहीच करायला. पण मला मंडेला सुट्टी असते, संडेला सुट्टी असते, त्यामध्ये मी व्हिडिओज बनवते जसं की आज मंडे. आणि मग मी वीकडेजमध्ये ते एडिट करते आणि थर्सडे किंवा फ्रायडे येतोपर्यंत मी तो एडिट कम्प्लीट करून तो अपलोड करायचं टार्गेट ठेवते. सो असं मी त्या गोष्टी, असं हे माझं यूट्यूबचं मी मॅनेज करते. बाकी गोष्टी तर माझ्या रोजच्या चालूच आहेत, त्या न संपणाऱ्या गोष्टी, घरातली कामं, मुलं सांभाळणं, माझं जॉब. सो हे माझं जे माइलस्टोनपर्यंत मी पोहोचली यूट्यूबच्या, ते मी खूप एक्सायटेड आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये काही निगेटिव्हिटी तुम्ही फील करू नका माझ्याकडून की मी शो ऑफ करते का काय. आत्तासुद्धा मी ते व्हिडिओ बनवताना असं बसले की मी माझ्या मुलांना बिझी केलं आहे बाथटबमध्ये, कारण की ते पाण्यात भरपूर वेळ छान खेळतात, त्यामुळे मी त्याला तिथे बिझी केले आणि मग मी ते व्हिडिओ बनवते. सो ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवत नाही का बिहाइंड द सीन की मी किती ॲडजस्टमेंट करून माझ्या ह्या गोष्टी करते ज्या मला हव्यात त्या. सो त्यामुळे मी असं कधीच मी ओव्हर ॲक्टिंग करत नाही, कारण की मला एका मुलीची कमेंट आलेली आहे, मे बी ती हा व्हिडिओ बघेल तर तिला समजेल की मलाच बोलते, जी शिकागोला राहते. आणि तिने मला कमेंट केली किती ओव्हर ॲक्टिंग, किती नाटक करते, आम्ही पण इथे राहतो पण आम्ही कधीच असं नाही केलं. अरे काय म्हणजे सिरियसली ओव्हर ॲक्टिंग करणं पण सगळ्यांना नाही जमत, कळलं. सो 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्यांनी खूप खुश आहे आणि ते सगळं फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. आता माझं नेक्स्ट टार्गेट आहे की आपल्याला सिल्वर बटन भेटलं पाहिजे, त्यासाठी 100K सबस्क्रायबर्स लागतील. आता मग 1666 सबस्क्रायबर झाले आत्ता या टायमाला. सो खूप लॉंग जर्नी आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ फक्त थँक्यू बोलण्यासाठी होता आणि ही गुड न्यूज शेअर करण्यासाठी होता. एवढं काही जणांना वाटतं की एवढं काय केलं की एवढं खुश होण्यासारखं. जो हे जे सगळं करत असतं ना त्यालाच माहिती असते याची खुशी काय असते ते. एक ॲज अ मदर मी सगळ्या गोष्टी सांभाळून आणि मग ही गोष्ट करते जी मला हवी आहे. त्यामुळे मी एवढी खुश आहे की मला त्याच्यामध्ये थोडं सक्सेस भेटला, कारण की 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणं इट्स नॉट इझी.
ते कोणी सबस्क्रायबर लवकर करत नाही, सगळे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब लवकर कोणी करत नाही. आणि मी अग्री करू शकते, मी सुद्धा जेव्हा माझ्या जिजूंनी मला सांगितलं, ही आयडिया दिली आणि मी ही आयडिया खरंच करायचं, अप्लाय करायचं ठरवलं, त्यानंतर माझ्या हस्बंडने पण मला सपोर्ट केला. त्यांना सुद्धा वाटलं की शीतलने थोडंसं वेगळं काहीतरी करावं लाईफमध्ये, तिचं पण लाईफ थोडं सेम चालू आहे, मे बी ही बोर फील करत असेल. तर त्यांनी मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीसाठी. मी जेव्हा जेव्हा सांगितलं प्लीज माझा व्हिडिओ बनवा, त्यांनी मला त्यांचं काही इम्पॉर्टन्स काम पण कधी कधी बिचारांनी सोडलं आहे माझ्यासाठी, माझे व्हिडिओ बनवून द्यायला मला हेल्प केली आहे. मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या ज्या मला हर्षलकडून माहिती पडल्या. सो सपोर्ट मला माझ्या हस्बंडचा पण होता खूप ह्या व्हिडिओज बनवण्यामागे. भरपूर माझे फ्रेंड्स आहेत ज्यांनी मला मेसेज करून सांगितले की खूप छान करते, तुझा आवाजाचा तुला भीती वाटत होती, काही नाही तुझ्या व्हिडिओमध्ये तुझा आवाजसुद्धा छान येते, बिलकुल अजिबात विचार करू नको. ज्यांना नाही आवडणार तुझा आवाज ते स्क्रोल डाऊन करतील. सो डोंट वरी, निगेटिव्हिटी मधून म्हणजे निगेटिव्ह विचार नको करायला म्हणून तू हे सगळं करतेस आणि परत इथे येऊन कशाला निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देतेस, असं सगळं सांगितलं. सो मला अप्रिशिएट सुद्धा खूप केलं माझ्या फ्रेंड्स लोकांनी. काही फ्रेंड्स आहेत जे काही बोलत पण नाही, ठीक आहे, त्यांना मी इग्नोर करते मग. आणि जे काही भरपूर फ्रेंड्स जे मला ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे पण त्यांनी नंतर कंटिन्यू नाही केलं, पण त्यांनी मला सपोर्टसुद्धा केला की असं करत जा, असं एडिट करत जा, इथे जा तिथे जा, असं कॉन्टेंटसुद्धा मला सुचवलेत. सो त्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना मला थँक्यू सो मच. त्यांना माहिती आहे का त्यांनी मला गाईड केलं आणि हे थँक्यू त्यांच्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही असं यूट्यूबसारखं काही पब्लिक प्लॅटफॉर्म यूज करतात ना, तेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण मध्ये पण जास्त सांगत नाही, स्वतःहून नाही सांगत. तुम्हाला भीती वाटते हे काय विचार करतील माझ्याबद्दल असं, पण काही गरज नाही कोणाचा विचार करायची. तुम्हाला करायचं आहे ना, बिंदास करा. लोक कसं पण तुम्हाला जज करणारच आहे. तुम्ही नाही काही केलं लाईफमध्ये तरी पण तुम्हाला जज करणार आहे, काही केलं तरी पण जज करणारच आहे. सो मी पण जेव्हा घरात सांगितलेलं सगळ्यात पहिल्यांदा, तेव्हा त्यांचे पण रिॲक्शन्स चांगले पण होते ना. असं वाटत होतं कशाला करत बसते, जाऊ दे ना, तुला 3 मुलं, त्यांच्याकडे लक्ष देणं, कशाला अजून तुझी हालत करत बसते, व्हिडिओ बनव, एडिट कर. पण तरी पण मी मागे नाही हटले, मला करायचंच होतं ते. आणि आता मी त्यांना सांगितलं ना की चॅनलला मॉनिटाईज झालं, मला यूट्यूबकडून मेल आला असं छान, युअर पार्टनर विथ यूट्यूब नाऊ, ते सगळं बघून एवढं छान वाटलं. ते पण आता खुश झाले. म्हटलं बघितलं ना मी करून दाखवलं म्हटलं तुम्हाला. आणि हे सगळं मला पूर्ण करायला मला 1 वर्ष लागलं. सो असं मी चॅनल स्टार्ट केलेलं आणि त्यानंतर मी आज आपलं चॅनल एवढं छान ग्रो होतं आहे, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. आणि ते सगळं तुमच्यामुळे पॉसिबल आहे. सगळ्यांना थँक्यू सो मच ह्याच गोष्टीसाठी. आणि असंच सपोर्ट करत राहा की मला ॲज अ मदर मला असं गिल्ट नाही वाटणार की मी काहीच नाही करत. आता तुमच्यामुळे ते मला फील होते की मी काहीतरी करते. आणि मी ह्युस्टनला गेलेली, तिथे सुद्धा मला एक जणांनी यूट्यूबमुळे मला ओळखलं, त्यामुळे मला खूप छान वाटलं. तेव्हा मला माझी जर्नी 1 सेकंडसाठी पूर्ण आठवली की मी किती वेळ घालवला एडिटिंगमध्ये, सगळं कामं आवरून. ते वर्थ झालं आज की मला कोणीतरी यूट्यूबमुळे ओळखलं. आणि त्यांनी मला डायरेक्ट येऊन विचारलं की तुझं यूट्यूब चॅनल आहे का. त्यांना माझं नाव नव्हतं माहिती. सो माझं नाव शीतल बाऊसकर आहे. माझं चॅनलचं नाव अमेरिकन ड्रीम डायरीज आहे, त्यामुळे माझं नाव लवकर माहिती नाही पडत कोणाला. त्यामुळे त्यांनी मला त्या यूट्यूबच्या नावाने विचारलं की हे तुझं चॅनल आहे का. म्हटलं हो. मेहनत आहे, पेशन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे, कारण की सबस्क्राईब लवकर वाढत नाही. काही वेळा तुम्ही बराच मोठा व्हिडिओ बनवतात आणि त्या व्हिडिओला बिलकुल सबस्क्रायबर येत नाही, त्यामुळे थोडं डिमोटिवेट फील होतं. पण मी खूप पेशन्स ठेवले. म्हटलं हे आपण आपलं हॉबी म्हणून करतोय ना, तेवढं सिरियस डोक्यात जाऊ द्यायची गरज नाही. कारण की मध्ये जावं होतं की काय जाऊ दे बंद करते. पण असं कोणी ना कोणी मला भेटायचं किंवा मला मेसेज यायचा आणि की व्हिडिओ छान होता तुझा, आम्ही आज व्हिडिओ बघितला. जेव्हा मला वाटले की मी यूट्यूब बंद करून टाकते, त्या दिवशी मला कोणीतरी नक्की अप्रिशिएट केलंय. आणि मी परत थोडं नाही ठीक आहे जाऊ दे, मी जास्तच मे बी निगेटिव्ह फील करत होती आणि मी परत ते कंटिन्यू केले. असं करत फायनली पोहोचले जिथे मला जे माझं टार्गेट होतं तिथपर्यंत. सो असा छान न्यूज तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला सुद्धा कसं वाटलं ते सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आता जे माझं नेक्स्ट टार्गेट आहे सिल्वर बटन, त्याच्यासाठी 100K सबस्क्रायबर्स पूर्ण करावे लागतात. ते पूर्ण करायला मला हेल्प करा. आणि व्हिडिओ बघत असणार तर लाईक, आणि तुम्ही कुठून बघतायत ते कॉमेंटमधून सांगा. आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाईम बाय बाय. आणि काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. आणि जे मला पॉझिटिव्ह कमेंट्स जास्त आलेत, ॲक्च्युली निगेटिव्ह कमेंट्स फक्त 7 किंवा 6 असेच आले असतील, बाकी सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स होते. आणि त्यांच्यामुळेच मला एवढं मोटिवेट फील झालेलं. आणि थँक्यू सो मच त्या सगळ्यांना सुद्धा. तुम्ही मला नेहमी अप्रिशिएट करतात आणि असंच अप्रिशिएट करत जात. सो मला त्याची गरज असते.